नमस्कार मंडळी, मी नितेश. स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आज मी तुम्हाला माझ्या रोजच्या प्रवासात घेऊन जाणार आहे. माझ्या घरापासून ते आपल्या सुवर्णरेखा पेट्रोल पंपापर्यंत आणि त्याचबरोबर आपल्या गावातील काही सुंदरही जागा दाखवणार आहे. चला तर सुरू करूया आपल्या आजच्या ब्लॉगची. चला तर निघालो आपण पंपाकडे जायला. त्या वाडीच्या रस्त्यातून जाताना मला हे आमच्या वाडीतलं मंदिर गाडेश्वराचं म्हणजे शंकराचं मंदिर लागतं आणि त्याच्या पुढे थोडं गेलं की विठ्ठलाचं एक मंदिर लागतं. असे आमच्या वाडीत 2 मंदिर आहेत. तर जाता येता मला या 2 मंदिराचं नेहमी दर्शन असतं. तर मित्रांनो, माझ्या या व्हिडिओमध्ये आज मी तुम्हाला गावातील छोटे छोटे रोड किंवा मंदिर आणि बीच हे पाहण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मध्येच व्हिडिओ कट करू नका. चला तर पुढे जाऊ. याच रोडवरतून जाता जाता आपल्याला एक मालगुण गावाचे मोठं तलाव भेटेल. हे तलाव खूप जुनं आहे. पहिल्या अगोदर ह्या तलावाचं बांधकाम वगैरे काहीच केलं नव्हतं. तर आता व्यवस्थित 4ही बाजून बांधकाम काळ्या दगडाने केलं आहे आणि साईडून चिऱ्याची ऑल कंपाऊंड केलं आहे. तर आता या तलावाकडे लोकांची वर्दळ वाढत राहील व्यवस्थित आता तयार केल्यामुळे. तर कसं दिसते आपलं हे मालगुण गावाचे तलाव. मस्त या रोडवरतून जाताना खूप शांतता वेगळीच असते एकदम. म्हणून आपल्याला या शांततेमुळे आपल्याला एक नवीन काम करण्यास आपल्याला एक प्रोत्साहन देत असते. असा आपला कोकण. ती बघा मस्त गुरं वगैरे जात आहेत सकाळची आणि ह्या कोवळ्या उन्हातून जाताना एकदम मस्त वाटतं. इथेच काही मालगुण गावाच्या वाड्या आहेत. तलेपाटवाडी, बौद्धवाडी आणि इथे एक मराठी शाळासुद्धा आहे. लहान मुलं इथे शिकत असतात. तर मालगुण गावापैकी हा एक ब्रिज. इथून हा 2 फाटे फुटात. एक उजव्या साईडला मराठवाडी या वाडीमध्ये रोड जातो, तिकडे दुर्गवलीवाडी, आगराडी. तसंच इकडून लेफ्टला रोड गेला आहे. तर इथे पुढे आपलं सिव्हिल हॉस्पिटलसुद्धा या लेफ्ट साईडला सरळ रोडला गेलं आहे. आणि मराठवाडी आता. इथेच एक आपल्या मालगुण गावाची ग्रामदेवता चंडिका मंदिर. हे मंदिर इथे आहे आणि या मंदिराचं जे बांधकाम केलं आहे एकदम मस्त केलं आहे. जेव्हा या मंदिरात संध्याच्या लाईट लागतात तेव्हा या मंदिराचा परिसर आणि हे मंदिर एकदम खतरनाकच दिसतं. जर कधी म्हणजे संध्याकाळचं तुम्ही इथून गेलात वगैरे तर तुम्हाला हे असं या मंदिराची रोषणाई दिसून येईल. एवढंच खूप सुंदर मंदिर आहे. तर आपण पोचतोय आता मालगुणच्या मुख्य गावात. मालगुण गावाला कवी केशव सूत यांच्यामुळे एक वेगळीच ओळख आहे. म्हणून मालगुण गावाला कवितेचं गाव असंही मानलं जातं. तर आपण इथे समोर बघतो हे हायस्कूल आहे. माझंही शिक्षण इथेच झालं आहे आणि इथून काही जण शिक्षण घेऊन शहरामध्ये वगैरे नोकऱ्या करत आहेत चांगल्या चांगल्या पदांवरती. तर इथे आहे बाजूलाच मालगुणची बाजारपेठ. बघू शकता तुम्ही दोन्ही साईडला दुकानं आणि शांतता सकाळची. आणि या बाजारपेठेमध्ये खास करून मच्छी विक्री केली जाते. तर तुम्ही सकाळी 9 ते 12च्या वेळेस आलात तर तुम्हाला इथे मच्छी मिळते. चला तर आपण असाच व्लॉग आपला कंटिन्यू करतो आहे. आपण आता पोचू मालगुण शेजारीच गायवाडी बीचच्या इथे. तिथले काही तुम्हाला क्षण मी दाखवणार आहे. काय काय तिथल्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्या मी तुम्हाला दाखवणार आहे. चला तर इथे गायवाडी बीचच्या शेजारीच लागूनच हे चंडिका मंदिर आहे छोटंसं. तर आपण आता
आतमध्ये जातो आहे बीचच्या इथेच. तुम्हाला तिथले काही टुरिस्ट वगैरे आले आहेत सकाळचे, ते तुम्हाला मी दाखवणार आहे. तिथल्या ॲक्टिव्हिटीज वगैरे किंवा तिथले नारळ पाणीचे शॉप वगैरे. चला तर मी तुम्हाला समुद्रकिनाऱ्या तिथं घेऊन जातो. तर हा आहे गायवाडी समुद्रकिनारा. पर्यटकांची वर्दळ खूप वाढली आहे. बघताय तुम्ही, सळी वगैरे लागत आहे, मजा मस्ती करतायत मस्तपैकी ग्रुपने. आणि इथे ॲक्टिव्हिटीज आहेत, म्हणजे जेस्की वगैरे, बोटीने वगैरे. आपल्याला जर तिथे आनंद घ्यायचा असेल समुद्राचा तरी तुम्ही घेऊ शकता. आणि तिकडे समोरच बघताय मच्छीमारांच्या बोटीसुद्धा आहेत. असा हा गायवाडी बीच आहे. मस्त आणखीन शांतता आहे सकाळची. टुरिस्ट पण आहेत बऱ्यापैकी. कसा वाटतोय गायवाडी बीच? बघा इथे स्कुबा डायव्हिंग वगैरे आहे, सगळ्या ॲक्टिव्हिटीज आहेत. टुरिस्ट पर्यटकांची इथे बस वगैरे लागलेले आहेत. अजूनही जात आहेत पर्यटक समुद्रावरती. आणि या समुद्राच्या शेजारी इथे हॉटेल्स देखील आहे. मी तुम्हाला तिथल्या हॉटेल्सचे बोर्ड किंवा तिथली एंट्री करण्याचे थोडे शॉर्ट दाखवतो आहे. इथे एक हॉटेल आहे. चला तर आता पुढे दाखवतो आहे. तुम्ही जसं पुढे आलात तर इथे एक मोठं हॉटेल आहे, ब्ल्यू ओशन म्हणून. स्टँडर्ड आहे थोडं, जेवणाची व्यवस्था आहे. जर कोणाला इथे जवळ बीच समुद्राशेजारी जर रूम लागल्यास इथे अवेलेबल असतात. दोन्ही साईडला रस्त्याच्या बाजूला गार्डन वगैरे, मस्त झाडं वगैरे लावले आहेत. ब्ल्यू ओशन रिसॉर्ट. असंच जाता जाता गायवाडी बीच सोडून पुढे आलात की इथे एक गणपतीचं मंदिर आहे आणि त्याच्यासमोर एक गणेश धाबा आहे. छोटंसं गणपतीचं मंदिर आहे बीचलाच लागून आणि शेजारीच गणेश धाबा. तर आपण पुढे निघूया. बघा इथे जातं म्हणजे आजूबाजूला हॉटेलची सुविधा बऱ्यापैकी आहे. इथे गायवाडी बीचच्या इथे हॉटेल आहे. इथे बाजूबाजूला लागूनच अशी हॉटेल आहेत. म्हणजे इथे आलात तर तुम्हाला राहण्याच्या पण व्यवस्थित सुविधा मिळतात. इथे एक सागर दर्शन आहे. इथे मोठे मोठे फंक्शन वगैरे पण होतात, बड्डे सेलिब्रेशन, लग्न सोहळा वगैरे, म्हणजे समुद्रकिनारी अशा या सगळ्या गोष्टी होतात, बड्डे सेलिब्रेशन वगैरे. चला तर आपण पुढे जाऊया. तर मित्रांनो, आता आपण पोचतो आहे मालगुण शेजारचा गाव वरवडे. तिथे एक छान तिवरी बंदर आहे, म्हणजे तिवरी बंदर बीच म्हणून इथे त्याला एक ओळख आहे वेगळीच. इथला जो रस्त्यावरून जो समुद्राचं एक दर्शन, समुद्रकिनाऱ्याचं दर्शन मिळतं ना, एक मस्त. संध्याकाळचं तर इथे सेल्फी वगैरे काढण्यासाठी पर्यटकांची वर्दळ चांगलीच असते. आणि लोकल मुलं वगैरे पण इथे बऱ्यापैकी बसलेले वगैरे मिळतील तुम्हाला बाकांवरती. एकदम शांतता वगैरे. आणि रोड लगतच हा बीच आहे, तिवरी बंदर बीच. मस्त आहे हा पण, शांत. इथे तुम्ही आलात तर तुम्हाला इथे हे पण भेटेल, आपलं स्कुबा डायव्हिंग किंवा पॅरासेलिंग वगैरे पण पर्यटकांसाठी उपलब्ध आहेत. कधी आला तर तुम्ही अनुभवा. हा बघा, हा तिवरी बंदर बीच आहे. इथे मस्त दिसतो आहे आणि एकदम रस्त्यालगतच आहे. त्यामुळे लोक खास करून इथे फोटोशूटसाठी वगैरे थांबलेले असतात. चला तर आपण असेच सगळे बीच वगैरे दाखवत तुम्हाला जाऊया.
आता इथे वरवडे क्रमांक 3 खारवीवाडाची मराठी शाळा आहे. लहान लहान मुलांची इथे शिक्षण होत असतात. आता आपण चला तर पोचलोय पुढे आपण आता डायरेक्ट वरवडे वरवडे गावामध्ये. ब्रिजच्या इथे इथेच भेटू. वरवड्या गावाच्या वाड्या लागायला चालू होतात, खारवीवाडा, भंडारवाडा वगैरे. तिथीलच हा एक ब्रिज. ब्रिज इथे तुम्हाला बोटी वगैरे पाहायला मिळत आहेत. तर बोटी मच्छीमारी करून आल्यानंतर इथे लावल्या जातात. आणि हे वरवडे खारवीवाड्याचं राधाकृष्णाचं मंदिर एकदम सुरेख मंदिर आहे. आणि हा बाजूचा परिसर ब्रिजच्या बाजूचा. चला तर आपण पुढे प्रवास करू. तर आपण आता वरवडेचा ब्रिज क्रॉस करून पुढे आलो आहे. या रोडनं जाताना 2 रस्ते फुटतात. एक उंडी मार्गे जयगड जातो, त्या साईडूनही आपण पंपावर जाऊ शकतो, किंवा इथून एक वरवडे मार्गे खंडाळा रोड आहे, तर तिथूनही जाऊ शकतो. माझं काही सध्या काम नाही खंडाळ्यात, मी आता उंडी मार्गेच जाणार आहे. तर खंडाळा मार्गे गेलो तर मला 3 किलोमीटर ते लांब पडतं, त्याच्यामुळे मी उंडी मार्गेच जातो. तर तुम्ही कधी आलात तर तुम्हाला खंडाळ्यात काम असेल तर तुम्ही इथून उजव्या साईडला रोड गेला तो खंडाळामध्ये जातो, आणि हा सरळ उंडी मार्गे रोड जातो. तर आपण आता पोचतो आहे रेल गावामध्ये. रेल गावाचं एक छोटंसं मारुतीचं मंदिर आहे. तर मित्रांनो, आपण या रेल गावामध्ये पोचतो आहे. जर तुम्ही कधी आलात तर इथून येताना सावकाश, जेणेकरून हा रोड खूप छोटा आहे, त्याच्यामुळे गाड्याही जात करत असतात, तेव्हा इथून तुम्ही गाड्या सावकाश चालवा, कारण घरं वगैरे पण बाजूबाजूला आहेत. कोण कधी समोर म्हणजे पुढे येईल सांगू शकत नाही. चला तर आपण भेटू आता उंडी बीचवरती. तर मित्रांनो, आपण आता पोचतो आहे उंडी गावामध्ये. रेल गावाच्या शेजारी हा उंडी गाव आहे, आणि तिथे एक हा समुद्र किनारा उंडी बीच असं बोलतात. आता इथे सकाळचं पर्यटक नसतात, पण संध्याकाळचे यायला चालू होतात सनसेट बघण्यासाठी वगैरे. हाही समुद्र मस्त आहे, शांतता, बसायला मस्त असे इथे बाकं वगैरे आहेत, आणि शांत समुद्र आहे, स्वच्छ. आणखीन बघू शकता तुम्ही उंडी बीच. असा हा माझा दररोजचा प्रवास असतो. छोटे छोटे गावं, आपला गावातील छोटे रस्ते, त्या रस्त्यांमध्ये असा हा निसर्ग आपल्याला कोकणामध्ये बघायला मिळतो. आणि त्या रस्त्यांमधून छोट्या छोट्या नद्या, ब्रिज आणि समुद्र खूप छान वाटतं. म्हणजे येताना असा कंटाळवाणा प्रवास वाटतच नाही. तरी आपण पोचतो आहे आता उंडी गावाच्या वरच्या टोकाला, म्हणजेच चढ संपून वरती येतो आहे. इथे तुम्ही डाव्या साईडला बघू शकताय काम चालू आहे. इथे एक महिंद्रा रेस्ट हाऊसचं काम चालू आहे. हाही देखील प्रोजेक्ट मोठा आहे. येथील हॉटेल वगैरे, हॉटेलमधील बाकी सुविधा वगैरे यांची व्यवस्थित कामं चालू आहे. तिकडे उंडीमध्येच चालू आहे. उंडीचं चढ संपल्यानंतर तुम्ही वरती आलात तर लेफ्ट साईडलाच हे काम चालू आहे मोठं. आणि आपण आता उंडी रोडच्या बायपासच्या इथे पोचतो आहे. तिथून आपल्याला राईटला जायचं आहे. तर हा आहे उंडीचा बायपास, उंडी फाटा बोलतात. हा स्ट्रेट रोड गेला आहे जयगड,
जयविनायकला पण त्या रोडने जाता येतं. आणि हा रोड आला आहे आपल्या पंपाकडे बायपास जातो, म्हणजेच मेन हायवेला जोडला जातो हा रोड. आता हा स्पीड ब्रेकर गेल्यानंतर राईटला रोड आपल्या पंपाकडे जातो, म्हणजेच हा मेन हायवे आहे कनेक्टेड. मध्ये हा बायपास आहे. हा मेन हायवे निवडी ते जयगड. पोचू आपण आता दोन मिनटातच आपल्या पंपामध्ये. हे डाव्या साईडला एक साई समर्थ धाबा आहे. आमच्याच अपोजिट साईडला हा इथे पुढे एक इंडियन ऑइल पंप आहे. इंडियन ऑइल पंपाच्या अपोजिट राईट साईडला आपला पंप आहे. चला आता पोचतोय आपण सुवर्णरेखा पंपामध्ये. रस्त्यातील शेतं, गावाचे वातावरण, हा प्रवास रोजचा असला तरी कधी कंटाळवाणा नाही. आलो आता आपल्या सुप्रसिद्ध पंप म्हणजेच सुवर्णरेखा पेट्रोलाईन्समध्ये. ही होती माझ्या दिवसाची सुरुवात. घरापासून पंपापर्यंतचा प्रवास आणि आपल्या गावातील काही सुंदर ठिकाण. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सपोर्ट करा. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.